एवढीच माहिती अजून मिळालेली आहे की SITनं मकोका कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, काय अपडेट? पूर्ण तपास झालेला आहे, त्याच्यामुळे परत पोलीस कस्टडी देण्याचं आमचं हे आर्ग्युमेंट होतं, ते कोर्टाने मान्य करून आता सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। मात्र कर्नाटकातला एक रेफरन्स दिला होता, कर्नाटकमधला काय होता त्या संदर्भात आमचं असं म्हणणं होतं की कर्नाटक हायकोर्टाने जे कलम 187 आहे 87(3) त्या संदर्भात असं म्हणलं होतं की जर समजा देणार 60 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करणं आवश्यक आहे की त्याच्या 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे। 10 वर्षापर्यंत याचा अर्थ की 1 वर्ष पण 10 वर्षापर्यंत, त्यामुळे ते एक 15 दिवसाची कस्टडी त्यांना दिलेली आहे, ती योग्य आहे आणि तेच कोर्टाने मान्य केलं। मात्र नेमका ग्राउंड काय याच्यामध्ये राहिला आणि एकंदरीत मान्य न्यायालयाने कुठला महत्त्वाचा मुद्दा ट्रेस केला? आणखी ऑर्डर येणं बाकी आहे, आता फक्त एवढंच सांगतो की मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी पाठवलेलं आहे। तुमचे महत्त्वाचे मुद्दे कुठले राहिले यामध्ये? एवढंच म्हणणं होते की पोलीस कस्टडी देण्याची आवश्यकता नाही, तपास पूर्ण झालेला आहे। जे आमच्या विरोधात काय गुन्हा दाखल झाला, आमचा त्या गुन्ह्याच्या अर्थार्थी काही संबंध नाही। मात्र संपत्तीच्या संदर्भात देखील उल्लेख सरकारी वकिलांनी केला हो, त्यांनी माहितलं होतं की आम्हाला ती संपत्ती कुठं आहे या संदर्भात माहिती घ्यायची, याचा तपास करायचा, त्याला आमची पोलीस कस्टडीची आवश्यकता नाहीये, त्याच्यामुळे त्याला कोर्टाने अमान्य केलं। मात्र विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्या संदर्भातलं कनेक्शन सांगताना देखील हे म्हटलं होतं की हत्येचा गुन्हा असेल किंवा इथला अॅट्रॉसिटीचा गुन्हा असेल, त्या कुठल्याही हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचा तपासाअंतर्गत कुठेही आतापर्यंत तरी कुठेही त्यांचा सहभाग आलेला नाहीये। 15 दिवस तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये कुठेही त्यांचा सहभाग आलेला नाहीये। मोक्काच्या संदर्भात त्यांना आज त्यांनी कस्टडी मागितली होती की आम्हाला त्याच्यात तपास करणं आहे, तपास करण्यासाठी त्यांना पुढे 10 दिवस मागितले होते, त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी त्याच्या कुठेही सहभाग आलेला नाही। मात्र मोक्काच्या संदर्भामध्ये देखील हे केलं होतं, नेमकं मोक्काचा कसा विषय? नाही, मोक्काचा विषय नाही आलेला काही। मोक्काच्या आज फक्त खंडीच्या गुन्ह्यासंदर्भात सुनावणी होती, एवढंच। आपण पाहतोय जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी माहिती दिली। मोक्काच्या संदर्भात अद्याप न्यायालयाच्या समोर कुठली गोष्ट जरी आली नसली तरी मात्र गृह विभागाने या संदर्भातली कुठली सूचना दिल्यात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार। सुरेश, आता आपण कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया घेतली, पण सुरेश धस यांची प्रतिक्रिया अशी आलेली आहे की SITनं मकोका कोर्टात याचिका दाखल केली आहे की मकोका अंतर्गत या वाल्मिक कराडवर आरोप म्हणजे मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करता यावी आणि मग त्याचा ताबा हत्येसंदर्भात तपास करण्यासाठी मिळावा। काही अपडेट तिथून कळतंय? आता जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी देखील सांगत असताना आतापर्यंत खंडणीच्या प्रकरणामध्ये चौकशी केली जात होती, त्या संदर्भातल्या CID कडून चौकशी केली, आज न्यायालयासमोर हजर केलं होतं। मात्र हत्येच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीने हे केलं नव्हतं। मात्र इथून पुढे ज्या पद्धतीने विष्णू चाटेच्या संदर्भात देखील खंडणीचा विषय झालेला होता आणि त्यानंतर हत्येच्या प्रकरणात चौकशीसाठी घेण्यात आलेलं होतं। मग आता वाल्मिक कराड यांना देखील तशाच पद्धतीनं जी CID आहे, SIT आहे, ती देखील तशाच पद्धतीनं चौकशीसाठी। वाल्मिक कराडचे वकील मकोका संदर्भात काही बोलत नाहीत। सुरेश, तुम्ही थेट सांगाल मकोका लागला का नाही लागला? मकोकाच्या संदर्भामध्ये जे CID आणि SITच्या जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी त्या संदर्भामधले मागणी केलेली आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये अधिकृतरित्या जरी माहिती मिळाली नसली तरी जे अधिकृत जे सूत्र आहेत त्या सूत्रांकडून जी माहिती मिळते ती वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लागल्याच्या संदर्भातली सूत्रांची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर खंडणीचा, हत्येचा आणि अॅट्रॉसिटीचा हे ते तिन्ही वेगवेगळे गुन्हे जरी असले, आता जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी जरी मकोकाच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचा अद्यापर्यंत मला माहिती मिळाली नाही असं जरी सांगितलं तरी मात्र मोक्याच्या संदर्भातल्या कारवाईला सुरुवात झालेली आहे असं तर म्हणावं लागेल। बरं सुरेश, मला सांगा, न्यायालयीन कोठडी 15 दिवसांची वाल्मिक कराडला मिळाली आहे। वाल्मिक कराडला SITची टीम घेऊन मकोका कोर्टात गेली आहे असं कळतंय, त्याच्याविषयी काही कळलंय? SITची टीम मकोका कोर्टामध्ये घेऊन गेल्याच्या संदर्भात अधिकृतरित्या अशा पद्धतीने माहिती नाही, मात्र सूत्रांकडून तशा पद्धतीच्या माहिती मिळते, मात्र अधिकृतरित्या माहिती मिळत नाही। मकोका कोर्टाची जी काही प्रक्रिया आहे, तांत्रिक प्रक्रिया आहे, ती तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल। मात्र एकंदरीत जर बघितलं तर वाल्मिक कराड याच्यावरती अगोदरचे जे काही 14 गुन्हे आहेत त्या 14 गुन्हे आणि त्यानंतर हा खंडणीचा गुन्हा झालेला आणि खंडणीतून हत्येचा गंभीर प्रकार घडलेला, ज्या पद्धतीने हे हायहोल्ट प्रकरण म्हणून महाराष्ट्रभर याची पूर्णतः चर्चा होत होती आणि संताप देखील व्यक्त केला जात होता। त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये SIT 14 दिवसापासून चौकशी करत होती। चौकशी कसून करत असताना त्या संदर्भातल्या मकोकाच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती त्यांनी पार पाडून घेतलेली आहे का, त्याचबरोबर त्या मकोका न्यायालयामध्ये तशा पद्धतीचा अपील केलं आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र SITचे अधिकारी असतील किंवा CIDचे अधिकारी असतील त्यांनी अधिकृतरित्या जरी माहिती दिली नसली तरी सुद्धा मोक्याच्या संदर्भातली जी कारवाई आहे, मकोका लावण्याच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती वाल्मिक कराडावरती सुरू झाल्याच्या संदर्भातली सूत्रांकडून माहिती मिळते। नक्की सुरेश, तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। एक महत्त्वाची बातमी येते, कराड समर्थकांनी, वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिलेली आहे।
वाल्मिक कराडवर मकोका लागला, का लागला असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. वाल्मिक कराडची आई, वाल्मिक कराडची पत्नी परळी पोलीस ठाण्यासमोर आहेत. सगळे समर्थक, कार्यकर्ते आणि नातेवाईक जमलेले आहेत आणि ते वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाला बसलेले आहेत. महत्त्वाची बातमी आहे, वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागला का नाही लागला याबाबत अधिकृत माहिती येत नाहीये. माहिती अशी समोर येते की या कोर्टात, या परळी या केज कोर्टामध्ये 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला मिळाली आणि त्यानंतर SIT या वाल्मिक कराडला घेऊन मकोका कोर्टात गेलेली आहे आणि तिथे मकोका त्याच्यावर लावण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण अधिकृत माहिती समोर येत नाही. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा आपण उपस्थित करतोय की वाल्मिक कराडवर नेमका मकोका लागला का. अधिकृत माहिती या संदर्भातली येत नाही. पण मोठी बातमी या घडीची की वाल्मिक कराड याला कदाचित मकोका कोर्टात नेलं गेलंय. SITची टीम मकोका कोर्टात त्याला घेऊन गेलेली आहे आणि मकोका लागण्यासंदर्भातली बातमी कदाचित काही क्षणात आपल्यापर्यंत येऊ शकते. मकोकाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आमचे प्रतिनिधी सुरेश, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे सगळे या बातमीवर लक्ष ठेवून आहेत. आत्ता आपण बघतोय त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि केज कोर्टामध्ये त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पण त्याला SITची टीम मकोका कोर्टात घेऊन गेलेली आहे. मकोका कोर्टामध्ये हे SIT कडून सांगण्यात आलं होतं की मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याची परवानगी द्यावी आणि त्यामध्ये मकोकामध्ये त्याला टाकलं जावं आणि त्यामध्ये त्याला हत्येच्या संशयाने तपास करण्यासाठी त्याची कोठडी दिली जावी, त्याचा ताबा दिला जावा असं SITने तिथं म्हटलेलं आहे मकोकामध्ये, असं कळतंय. आता बघूया मकोका कोर्टातून काय अधिक माहिती येते. पण वाल्मिक कराड याला सध्या तरी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याची बातमी येते. वाल्मिक कराडवर मकोका लागला का नाही लागला या संदर्भातली अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत येईल. एका बाजूला वाल्मिक कराडच्या भोवतीच आज दिवस सगळा फिरतोय की काय अशी शक्यता आहे. कारण एका बाजूला आपण बघतोय त्याची आई परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाला बसलेली आहे. ती थोडीशी अस्वस्थ झालेली आहे ही बातमी आल्यानंतर आणि त्याची पत्नी सुद्धा तिथे आहे. त्याच्याच बरोबर वाल्मिक कराडचे सगळे समर्थक आणि त्याचे नातेवाईक परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेले आहेत. ही केज कोर्टातली दृश्य आहेत. केज कोर्टामध्ये वाल्मिक कराडला जेव्हा आणलं गेलं तेव्हाची दृश्य आहेत आणि त्याच्यावर 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे. आमचे प्रतिनिधी विशाल सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात. विशाल, तुमच्याकडे या संदर्भातली काही माहिती आहे? तुम्ही खरं तर परळी पोलीस स्टेशन परिसरामध्ये आहात जिथे आई आंदोलनाला बसलेली आहे. पण मकोका संदर्भात अजून सुद्धा अधिकृत काही गोष्टी समोर आलेल्या नाहीत. काय अधिक सांगता येईल? ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर विशाल काही क्षणासाठी थांबवते. आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय. वाल्मिक कराड याला घेऊन जातानाची ही दृश्य आहेत. केज कोर्टात हजर केलं तेव्हाची ही दृश्य आणि आता आम्ही तुम्हाला एक्सक्लुझिव्ह दृश्य काही क्षणात दाखवू टीव्ही स्क्रीनवर. ही बघा, ही दृश्य आहेत वाल्मिक कराडला घेऊन जातानाची. वाल्मिक कराड याला घेऊन जातानाची ही दृश्य आहेत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया. सुरेश, काय अपडेट? वाल्मिक कराडला घेऊन जातानाची ही दृश्य आहेत. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागला का हे अधिकृत आपल्यापर्यंत पोहोचायचंय. पण वाल्मिक कराड याला SITची टीम मकोका कोर्टात घेऊन गेलेली आहे आणि मकोका त्याच्यावर लावला जाईल अशी माहिती आहे. आमचे प्रतिनिधी विशाल आपल्या सोबत आहेत. विशाल, काय अधिक माहिती? पोलीस ठाण्यासमोर जे सकाळपासून आंदोलन सुरू आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जमलेला आहे. जवळपास परळीचं मोठं मार्केट देखील आतापर्यंत बंद करण्यात आलेलं आहे. आपण वाल्मिक कराड यांचे समर्थक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल मामा? एक मिनिट या 2 मिनिट. वाल्मिक कराड यांचे समर्थक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? हे परळी शहर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं एक 12 ज्योतिर्लिंगाचं एक ठिकाण आहे.